डीजी आणि इन्फिनिटी फॉन्टचे डायरेक्ट फोटोशॉप टायपिंग आज आपण बघणार आहे आपल्या पीसी किंवा फोटोशॉपमध्ये विदाउट कोडिंगचं। तर परवाच आपण डीजी अँड इन्फिनिटी फॉन्टचं डायरेक्ट कीबोर्ड टायपिंग विदाउट कोडिंग आपण पिक्सेल लॅबमध्ये समजून सांगितलेलं। तर त्या ट्युटोरियलच्या खाली भरपूर असे भरमसाठ कमेंट आले की दादा आम्हाला फोटोशॉपमध्ये पण सांगा, कारण का हे आम्हाला फोटोशॉपमध्ये जमणं झाले। तर तीच गोष्ट त्याच सगळ्या प्रोसेस आपण फोटोशॉपमध्ये आज चांगल्या प्रकारे समजून सांगितल्या। सगळ्या सविस्तर गोष्टी सांगितल्या जातील, त्याचबरोबर आपण भरपूर महत्त्वाच्या गोष्टी बघणार आहे, जसं की फॉन्ट ॲड कसं करायचं, कीबोर्डची प्रोसेस बघणार आहे, कॅरेक्टरचा जरा काही भाग बघणार आहे, त्यानंतर ग्लाइड सेक्शन बघणार आहे, डायरेक्ट टायपिंग बघणार आहे। अशा भरपूर काही गोष्टी आहेत। बाकी आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर आपल्या इंस्टाग्रामला जर फॉलो केलं असेल तर लवकरात लवकर जाऊन फॉलो करा आणि तिथल्या आपल्या ब्रॉडकास्ट चॅनलला पण जॉईन व्हा। त्याचबरोबर आपल्या टेलिग्रामला पण जॉईन व्हायला विसरू नका। आणि राहिला विषय आपल्या क्लासचा, तर भाऊंनी 21 सप्टेंबरपासून आपली जी काय बॅच आहे तर ती सुरू होणार आहे। नंबर दिसायला तुम्हाला वर, त्यावर कॉन्टॅक्ट करायचा आहे। सविस्तर आपण बोलू शकतो, जरा मी इन्फॉर्मेशन सांगतो। आपली 20 दिवसांची बॅच असणार आहे, एक्स्ट्रा 1-2 दिवस वाढवला जातोय। 5 दिवस बेसिक ॲडव्हान्स फोटोशॉप शिकवलं जाईल। 16 ते 18 दिवस आपण सगळ्या प्रकारचे डिझाईन्सला कव्हर अप करणार आहे, A to Z सगळ्या, बर्थडे, वेडिंग, इलेक्शन, पॉलिटिकल, डिजिटल पेंटिंग, अल्बम डिझाईन, क्रिएटिव्ह, ते भरपूर काही प्रिंटिंग, सिनेमॅटिक डिझाईन, ते सगळ्या गोष्टी कव्हर अप केल्या जातील। 19व्या दिवशी व्हिडिओ एडिटिंग, बेसिक ते ॲडव्हान्स सगळं समजून सांगितलं जाईल आणि 20व्या दिवशी व्यावहारिक गोष्टी। आता मी म्हटलं काय की 1-2 एक्स्ट्रा दिवस वाढवले जातात, तर ते सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लासमध्ये कळतील, इथं काय सांगू शकणार नाही। कॉन्टॅक्ट करा, सविस्तर तुम्हाला वर नंबर दिसला आहे। त्यानंतर पुढील गोष्ट म्हणजे 35 GB तुम्हाला डाटा भेटणार आहे। रोज संध्याकाळी 7 ते 8:30 क्लास होईल। जो काय क्लास होईल त्याचं डेलीचं रेकॉर्डिंग पण भेटेल तुम्हाला चांगल्या प्रकारे। तुमच्या नावाची कॅलिग्राफी भेटेल क्लास झाल्यानंतर, त्यानंतर सर्टिफिकेट भेटेल तुमच्या नावाचं आणि मटेरियल जे 35 GB भेटणार आहे तर ते क्लास झाल्यानंतर भेटणार आणि क्लास चालू असताना भरपूर काही भरमसाठ डाटा भेटणार आहे, तो विषय वेगळा। फी फक्त आहे 3600 रुपये, बघू शकताय, एकदम स्वस्तात मस्त फी आहे। ओके, मार्केटमधली सगळ्यात कमी फी। त्याचबरोबर आपला ॲडव्हान्स मोबाईल ग्राफिक डिझाईनचा पण क्लास आहे, तो 1777चा आधी 10 दिवसाचा देत होतो, तर तो आता 25 दिवसाचा आपण बॅच केला आणि तीच फी आपण 1500 रुपये केल्या, म्हणजे 1499 रुपयाला आपण 25 दिवसांचा रेकॉर्डेड क्लास देतोय। सर्टिफिकेट प्लस तुमच्या नावाची कॅलिग्राफी भेटत्या आणि एक्स्ट्रा भरपूर मटेरियल भेटते। त्याबरोबर ज्या काय ॲप्स लागणार आहेत, भरपूर काय ॲडव्हान्स लेवलच्या गोष्टी आहेत। फोटोशॉप सारखी डिझाईन आपण त्या मोबाईलमध्ये करू शकतो। ज्यांच्याकडे फक्त आणि फक्त मोबाईल आहे त्यांनीच ह्यो क्लास घेऊ शकताय। ओके, ज्यांच्याकडे पीसी आहे त्यांनी नक्कीच पीसीवाला घ्या। तर नक्कीच ओव्हरऑल तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन कळाली असेल, नक्कीच कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूया, त्यानंतर मग ॲडमिशन डन करू शकता। तर झालं, तर आता आपण विना घालता आपल्या आजच्या ट्युटोरियलला आपण सुरुवात करूयात। तर भाऊंनो, जे का आपलं फॉन्ट्स आहेत तर ते टायपिंग करायचं आपण शिकणारच आहे, पण त्याआधी ते फॉन्ट ॲड कसं करायचं, म्हणजे आपल्या पीसीमध्ये इन्स्टॉल कसं करायचं, तर ते पण शिकणं गरजेचं आहे ना। तर ती पहिल्यांदा प्रोसेस शिकूयात, त्यानंतर मग पुढच्या सगळ्या प्रोसेस आपण टायपिंग ते बघूयातच। ओके, पहिल्यांदा आपण बघणार आहे जे का आपली फॉन्ट ॲडची प्रोसेस, जसं की 2 प्रोसेस आहेत। तर त्यात जसं की पहिली गोष्ट म्हणजे आपले जे का फॉन्ट्स आहेत तर ते पहिल्यांदा सुट्टा असणं गरजेचं आहे। बघा, सुट्ट म्हणजे प्रॉपर झिप फाईल, RAR फाईल कोणत्याही फाईलमध्ये असलं तर ते कन्वर्ट एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं सिम्पल सोप्या फोल्डरमध्ये। त्यानंतर मग असं तुम्हाला समोर आपल्या फोल्डर थीममध्ये एक असं संपूर्ण फॉन्ट बघायला भेटतील, जसं की कोणतं पण फोल्डर असेल तुमचं तर त्यात सगळं फॉन्ट्स ॲड पाहिजे जेवढं तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे पीसीमध्ये। जसं की आता आपल्या इथं मी श्रीलिपी ठेवल्यात, तसंच तुम्ही कोणताही डीजी इन्फिनिटी तुम्ही घेतला असला पेड तर त्या लेवलला ते सगळे घ्या, ॲड करा आणि आता इन्स्टॉल कसं करायचं तर ती प्रोसेस समजून सांगतो। जसं की बघा, हे जे काही सर्व फॉन्ट्स आहेत हे पहिल्यांदा आपल्याला संपूर्ण सिलेक्ट ऑल करणं गरजेचं आहे। एक तर करत बसणार नाही ना, एक करायला गेलं तर भरपूर वेळ लागेल। त्यामुळे काय करायचं, सिलेक्ट ऑलसाठी इथं वर तुम्हाला सिलेक्ट ऑलचं ऑप्शन बघायला भेटायला, इथं वर तर त्याचा शॉर्टकट काय बघा, Ctrl+A। तर Ctrl+A मारला की प्रॉपरली त्या सगळं फॉन्ट्स सिलेक्ट होतात एका क्लिकमध्ये। ओके, किंवा तुम्ही असं ड्रॅग करू शकताय, असं पण सिलेक्ट करू शकताय। सगळ्यात सोपा उपाय Ctrl+A चा। Ctrl+A केलं, त्यानंतर दुसरी प्रोसेस काय, डायरेक्ट म्हणजे 2 सेकंदात आपण फॉन्ट इन्स्टॉल करू शकतो। ते म्हणजे कसं, जसं की सिलेक्ट ऑल झालं, त्यानंतर राईट क्लिक मारायचं, इथं तुम्हाला ऑप्शन येते इन्स्टॉल किंवा इन्स्टॉल फॉर ऑल युजर्स। तर इथं इन्स्टॉल फॉर ऑल युजर्स केला की आपलं डायरेक्टली त्या फॉन्ट इन्स्टॉल होऊन जातील। मग हे कुठं कुठे येणार, सगळीकडे येणार, आपल्या फोटोशॉपमध्ये येणार, ॲडोबी इलस्ट्रेटरमध्ये येणार, आपलं जे काय मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड आहे तिकडं, म्हणजे सगळीकडे येणार। ओके, हे तुम्ही समजून घ्या। हे झालं प्रॉपरली ते एक प्रोसेस। पण आता ह्यानं जर तुमचं झालं नाही, जसं की आता 11चं विंडोज 11 ते नाही तर त्यामध्ये ते इन्स्टॉलचं त्यानं ऑप्शन येत नाही, मग काय करायचं, Ctrl+A मारायचं, ऑल सिलेक्ट केला, राईट क्लिक मारायचं, कॉपी मारायचं। तर काय म्हणायचं, कॉपी इन्स्टॉल फॉर ऑल युजर्स म्हणलेलं मगाशी, आता इथं म्हणायचं कॉपी म्हणलो की बाहेर जावा, जरा मिनिमाइज करा तात्पुरतं आणि इथं टाईप हिअर टू सर्च, काय सर्च करायचं इथं ते वर असालच सोडा तुमचं डेस्कटॉपला, पण तरी पण नसेल तर इथं काय करायचं, इथं सर्च करायचं कंट्रोल पॅनेल, CONT, फक्त एवढंच टाकायचं कंट्रोल पॅनेल। तर हे मोठं करून घ्यायचं। कंट्रोल पॅनेलमध्ये आल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येणार आहे पहिल्यांदा आल्या। मग काय करायचं, इथं काय क्लिक बिक करायचं नाही, इथं व्ह्यू बायचं ऑप्शन आहे कॅटेगरी, ह्याच्यावर क्लिक मारायचं आणि इथं लार्ज किंवा स्मॉल करून घ्यायचं। मग इथं लार्ज करतो, त्यानंतर ह्याच्यात तुम्हाला ऑप्शन्स बघायला भेटेल फॉन्ट्सचं, मग या फॉन्टवर डबल क्लिक मारायचं,
आणि त्या लेवलला मग आपलं फॉन्ट सगळं ओपन होतील. मग इथं राईट क्लिक मारायचं आणि इथं ते पेस्ट म्हणायचं, जे आपण कॉपी केले ते पेस्ट म्हणायचं. असं सगळं जेवढं फॉन्ट्स असेल तेवढं करून घ्या. चांगल्या प्रकारे आपले जे काही फॉन्ट्स असतील तर ते ॲड होतील. ओके, आय होप तुम्हाला हे फॉन्ट ॲडची प्रोसेस कळाली असेल. त्यानंतर बघा आता आपलं जे काही महत्त्वाची गोष्ट आहे तर ती म्हणजे टायपिंग. तर टायपिंगच्या आधी जसं की आपण मगाशी मी म्हणलो की मागं आपण एक ट्युटोरियल केले, तर त्यात मी मोबाईलमध्ये सांगितलेलं प्रॉपर्ली ते पिक्सेल लॅबमध्ये फोटोशॉपवर करा म्हणून भरपूर कमेंट्स आले, त्यामुळे मी फोटोशॉपवर केलं. ओके, तर बघा इथं तुम्हाला मी कीबोर्ड दिला आहे. आजच्याही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला कीबोर्ड दिला आहे आणि ह्यातलं तुम्हाला बघायचं काय आहे की कोणत्या कीबोर्डवर काय सेट आहे तर ते बघायचं आहे. जसं की आता इथं प्रॉपर एक रेष आहे आणि इथं आहे, हे अर्ध आहे. मग आता हे कसं यूज करायचं असतं, शिफ्टने यूज करायचं असते. ओके, हे तुम्हाला मी पुढं सांगतोच. फक्त हे एवढं कीबोर्ड जो काही बोर्ड आहे हे बघून घ्या सगळा कीबोर्ड, स्पेशल कॅरेक्टर्स आणि कीबोर्ड सगळं बघितला की तुम्हाला तुमचं काम होऊन जाईल. आणि सगळ्यात मेन म्हणजे हे इन्फिनिटीला पण चालते आणि डीजीला पण चालते. ओके, डन. तर चला जातात आपण आपल्या फोटोशॉपमध्ये, तिथं मी तुम्हाला कसं टाईप करायचं सगळं समजून सांगतो. त्यानंतर इथं आलो, मग इथं आपल्याला कॅनव्हास घ्यावा लागणार आहे, कोणताही घ्या, XYZ कसाही. तर 5x5 500 इंचेस मधला आपण हे जो काय आपला स्क्वेअर कॉन्व्हर्स आहे तर तो घेतला आपण. त्यानंतर बघा इथं आपलं जे काही टेक्स्ट टूल असते तर त्यांना आपलं टायपिंग करायचं असते. ते टेक्स्ट टूल आपण सिलेक्ट केला, ते इथून क्लिक मारायचं, तर आपल्याला इथं प्रॅक्टिस टेक्स्ट येते लोरेमिप्सम. आता माझा कलर जरा चेंज आहे त्यामुळे ते दिसून झाला, लोरेमिप्सम प्रॅक्टिस टेक्स्ट आली. ओके, तरी जरा बरोबर मधोमध घ्या. चांगल्या प्रकारे घेतलं तर तुम्हाला मोठं करायचं, बारकं करायचं, फॉन्ट इन सगळं ऑप्शन. जसं की आता इकडे बघायला गेलं तर आपल्या क्लासमध्ये चांगल्या प्रकारे समजून सांगितलं जाते. जर तुम्हाला प्रॉपर्ली जर नवीन ट्युटोरियल पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा, त्यावर मी ट्युटोरियल आणीन. जसं की आता ह्याला सिलेक्ट करायचं असेल मग चेंजेस करायचे असतील. मग इथं तुम्हाला काही चेंजेस बघायला भेटतील, जसं की इथं फॉन्ट चेंज आहे, इथं फॅमिली चेंज आहे, इथनं आपल्या फॉन्टची साईजचं चेंज आहे. त्यानंतर इथनं प्रॉपर्ली त्या पुढं अलाइनमेंट आहे, म्हणजे एक प्रकारे 3 प्रकारचे अलाइनमेंट आहे, लेफ्ट, राईट आणि मिडल. त्यानंतर मग इथं कलर चेंज आहे आणि इथं मग प्रॉपर जे का आपलं वॉर्प सेक्शन आहे, जे आपण लोगो बिगोला यूज करू शकतो तर तो विषय आहे. असं भरपूर काही ऑप्शन्स आहेत. आणि हे ठराविक ऑप्शन झालं. आपल्याला डीपमध्ये हे जे काही टेक्स्ट टूल आहे यावर संपूर्ण पॅनल डिपेंडंट आहे. ते एक पॅनल म्हणजे प्रॉपर्ली ते कॅरेक्टर पॅनल. ते तुम्ही इथनं शॉर्टकटमधनं इथनं पण ओपन करू शकताय किंवा विंडोमध्ये जाऊन प्रॉपर इथनं पण तुम्ही ते कॅरेक्टर पॅनल ओपन करू शकताय. ओके, तर हा झाला आपला कॅरेक्टर पॅनल ओपन. हे तुम्हाला भरपूर काही ऑप्शन्स बघायला भेटतील. ते मी ह्या व्हिडिओमध्ये सांगत नाही कारण का ते भरपूर मोठं होईल. ओके, त्यामुळे ते आपण आता स्किप करूयात. त्यानंतर पुढील मुद्दा काय, आता आपल्याला फॉन्ट सर्च करायचा आहे DG किंवा इन्फिनिटी जो असेल तो. तर ते इन्फिनिटी आपण घेऊयात प्रॉपर्लीरित्या कोणताही. जसं की आता हा वाला मी इन्फिनिटी 12 घेतला. ओके, तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तर तो कसा टाईप करायचा, एक जरी तुम्ही कन्वर्ट केला किंवा टाईप केला तर डायरेक्टलीरित्या तो सगळ्या ह्याला चालून जाईल, DGला पण चालून जाईल आणि इन्फिनिटीला पण चालून जाईल. ओके, आता बघा सगळ्यात सोपा पर्याय टायपिंगच्या आधीचा सांगतो मी, तो म्हणजे काय, जसं आपल्या मोबाईलमध्ये आपण युनिकोड पॅडऑफ वापरतोय तर त्याच प्रकारचं आपल्या फोटोशॉपमध्ये काय आहे एक, तर ते म्हणजे आहे आपलं ग्लाइड सेक्शन. ग्लाइड सेक्शन म्हणजे काय समजून सांगतो. विंडोमध्ये जायचं आणि टेक्स्ट टूल टाईप करताना एक तर आपलं कॅरेक्टर पॅनल मी ओपन करा म्हणलं, त्याचबरोबर ग्लाइड्सला पण ओपन करायचं. आणि हे भरपूर व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ग्लाइड पॅनल म्हणजे काय असते, मी बॅकस्पेस मारलं. ग्लाइड पॅनल म्हणजे काय असते प्रॉपर्ली ते एक आणि एक शब्द, एक आणि एक अक्षर तुम्ही इथनं टाईप करू शकताय. जोड शब्द असतील किंवा जोडाक्षर असतील, जे काय असतील तर ते सगळे इथनं टाईप करू शकताय. फॉन्ट तयार करताना जेवढे कॅरेक्टर तयार केलेले आहेत तर ते सगळे इथं तुम्हाला अवेलेबल आहेत. आणि स्टायलिश थीम असेल, रेग्युलर थीम असेल, ती सगळी बघायला भेटेल तुम्हाला. आता हे लाईज कट बीटमध्ये बघायला भेटलं तर तुम्हाला इथनं जे खाली ग्लाइडच्या खाली ऑप्शन आहे, जसं की स्मॉल आहे, मोठं आहे, त्यानं तुम्ही म्हणजे अपवर्ड डाऊनवर्ड यायचं त्यानं तुम्ही ते लहान मोठं करू शकता. इथनं तुम्ही झूम आउट झूम इन करू शकता कॅरेक्टरला. ते जरा फक्त चेकआउट करून घ्या, सुट्ट करून घ्यायचं, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला भेटतील. तर हे झालं रेग्युलर लेवल आहे. इथून तुम्ही टाईप करायचं, जसं की मला पाटील टाईप करायचं आहे तर पवर मी डबल क्लिक मारलं तर प आलं. मग त्याचं पुढची रेष, मग आपल्याला पुढची रेष स्टायलिश घ्यायची असली तर इथं खाली यायला लागणार आहे चांगल्या प्रकारे हे अशा लेवलला. त्यानंतर मग आणि वर साठी जाणं गरजेचं आहे. हे डबल क्लिक मारायला लागते, एका सिंगल क्लिकमध्ये होत नाही. मग आलं, त्यानंतर पुन्हा एकदा खाली जाणं गरजेचं आहे. आणि वेलांटी मग आपली मग जरा खाली वेलांटी स्टायलिश लेवलला पाहिजे असेल तर ती वेलांटी घेऊ शकताय तुम्ही चांगल्या प्रकारे. ती चांगल्या प्रकारे वेलांटी आली. त्यानंतर मग आणि स्टायलिश, मग इथं तुम्ही खाली स्टायलिश कॅरेक्टर्स बघायला भेटतील. तर अशा प्रकारे तुम्हाला जर स्टायलिश करायचं असेल तर मग तुम्हाला ग्लाइड्सचा वापर करून करावा लागेल चांगल्या प्रकारे. तर आता डायरेक्ट टायपिंग तुम्ही शिकून घ्या, जसं की कसं करायला येते. जसं की आता विदाऊट ग्लाइड्सचा वापर करता आपला कीबोर्ड असतोय, कीबोर्डमध्ये आपल्याकडे कॅप्स लॉक काय किंवा आपलं शिफ्ट की आहे. ओके, तर याचा वापर करून आता आपण आपलं बघायचं टायपिंग. जे मी पाटील आपल्या ग्लाइड्सचा वापर करून केलं तर ते मी इथनं करतो. बघा जसं की आपला कीबोर्डवर P आहे, P दाबला तर
प येते, अर्ध प येते बघा. त्यानंतर मी बॅकस्पेस मारतो आणि शिफ्ट पी दाबलं तर त्र येणार. आता ते कीबोर्डवर सेट केले तर तो विषय वेगळा आहे. ओके, त्यानंतर आता पी दाबलं तर प आलं आणि त्यानंतर शिफ्ट प्रॉपरलीरित्या वापरला तर कोणतंही दुसरं तुम्ही चेंज करू शकता त्याच कीबोर्डवर. जसं की आता यलचं बघूयात आपण. जसं की आता मगाशी यल दाबलं तर ल येतंय, पण शिफ्ट यल दाबलं तर ळ येते. ओके, त्या यलवरच ल आणि ळ सेट आहे आणि ते आपण इंग्लिशला पण सेमच तेच वापरतो. ओके, त्यानंतर प, आता अचा उच्चार म्हणजे कंप्लीट करण्यासाठी ए दाबायचं म्हणजे प झालं बघा. ओके, ते प कट झालं तर ए दाबल्यानंतर पी ए प झालं. त्यानंतर ट पाहिजे आपल्याला तर टी दाबतो त येते आणि शिफ्ट टी दाबतो तर थ येते. ओके, मग आता प्रॉपररित्या तुम्ही तर एक तर कीबोर्डवर तर बघा किंवा सगळ्यात सोपा पर्याय काय आपल्या इथं ग्लाइप्समध्ये जायचं आहे. काही गोष्टींनाच 1% किंवा 2% गोष्टींनाच आपल्याला ग्लाइप्समध्ये जावं लागणार आहे. बाकी सगळं आपल्या कीबोर्डनं आपण फास्ट टायपिंग करू शकतोय. तर इथं आलो आपण पुन्हा एकदा. त्यानंतर जे काय आपलं ट आहे तर ते जसं आपण डबल क्लिक मारून एक प्रकारे आता अजून एकदा आपल्याला पा करायचं आहे तर त्यासाठी अजून एक ए दाबणं गरजेचं आहे आणि मग झालं बघा. त्यानंतर इथं वेलांटीचा विषय आहे. त्यानंतर ए दाबतो त्यानंतर टा झालं. आता मग आपल्याला वेलांटी मारायची आहे. तर वेलांटीचा उच्चार कशाचा आहे इंग्लिशमध्ये आय किंवा डबल ई मध्ये तर आय मध्ये आहे. ओके, तर आय दाबला तर पहिली वेलांटी बसते नुसतं आहे आणि शिफ्ट होल्ड करून आय दाबला तर दुसरी वेलांटी बसते. ओके, असा विषय आहे. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे यल म्हणजे पाटील आणि ते आता यल कंप्लीट करायचं त्यामुळे ए दाबायचं. ओके, अशा लेवलवर तुम्हाला एक आलं असेल. ओके, त्यानंतर प्रॉपरलीरित्या आता आपण बघूयात महाराज. म्हणजे तुम्हाला गोष्टी कळतील की टायपिंग कसं करू शकतो आपण. जसं की बॅकस्पेस मारला, यंब म्हणजे अर्धम येते, त्यानंतर ए म्हणजे म कंप्लीट येते, त्यानंतर यच म्हणजे ह येते, त्यानंतर ए म्हणजे म हा झालं. ओके, त्यानंतर आर म्हणजे र येते, त्यानंतर जे म्हणजे ज येते, एक कंप्लीट करायचं. इथं शिफ्टचा वापर लागला नाही, बघू शकताय. हे तुम्हाला चांगल्या प्रकारे कळालं असेल. अजून इथं एक मी ए मारतो त्यामध्ये महाराज. ओके, परफेक्ट. त्यानंतर अजून पुढचं आपण बघूयात गणपती. जी म्हणजे ग येते, ए म्हणजे संपूर्ण कंप्लीट ग झालं. त्यानंतर यन म्हणजे न येणार पण ते लहान न येणार. मग त्यानंतर बॅकस्पेस मारायचा, शिफ्ट एन मारलं की मोठं न येते. मग ए गण पी ए प. ओके, टी ए त. आता वेलांटीचा विषय. मग अजून एकदा ए मारायचं आणि शिफ्ट आहे गणपती. त्यानंतर आता बाप्पा जोडाक्षर कसं करायचे आहेत बघा खाली. आता आपण बाप्पा आपण कसं टाईप करतोय बघा. बी म्हणजे ब, ए पी. आता इथं कंप्लीट करायचं नाही प ला. ओके, अजून एकदा प मारायचं. इथं बच्या पाठीमा अजून एक रेष मारणं गरजेचं आहे. पी म्हणजे डबल प मारलं आणि ए ए बाप्पा. ओके, आता मोरया बघा. हे आपण इथं सेट केलं. आता मोरया कसं यम म्हणजे म येते, ए म्हणजे म कंप्लीट, अजून एकदा ए. आता आपल्याला मो करायचा आहे त्यामुळे ए केलं आणि ईचा उच्चार आपल्या इंग्लिशमध्ये ईचा उच्चार ए साठी होते बघा. ओके, तर ई मारलं म्हणजे मो झालं. त्यानंतर आर म्हणजे र, वाय म्हणजे य आणि ए ए मोरया. चांगल्या प्रकारे. तर हे आय होप तुम्हाला चांगल्या प्रकारे कळालं असेल. आणि जे काही टेक्स्टिंग टायपिंग केले ते ह्या तुमच्या इथं मी एक प्रकारे क्यूप्रेसचा तर त्या लेवलला इथं तुम्हाला जे काही मी कीज होल्ड करतोय क्लिक करतोय तर ते सगळं दिसलं असेल. तर आय होप काही शंका असेल तर ते आपल्या कमेंट सेक्शनमध्ये विचारा. बाकी भरपूर ट्युटोरियल येणार आहेत आपल्या या फोटोशॉपवर पण नक्कीच. तर त्यावर ट्युटोरियल पाहिजेत, कोणत्या याच्यावर ट्युटोरियल पाहिजेत नक्कीच लवकर कमेंट करून सांगा. बाकी क्लास घेतला तर सगळ्या गोष्टी कव्हर होऊन जातील तुमच्या. नक्कीच क्लास घ्या, एक आणि एक गोष्ट शिकवली जाते आणि एकदम टॉप लेवलचं. जसं तुम्ही इंस्टाग्रामला आपल्या डिझाईन बघायला तर त्या लेवलच्या गोष्टी शिकवल्या जातात. ओके, नक्कीच विचार करा क्लासचा, कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात. त्यानंतर मग ॲडमिशन डन करा. बाकी अजून काही शंका असेल किंवा काही विचार असेल तर नक्कीच आपल्या कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. बाकी भेटावलं करत आपण एकदम चांगल्या विषयावर ना व्हिडिओमध्ये. तर बाय, काळजी घ्या, टेक केअर, लव्ह यू ऑल, डिक प्रेम, बाय, धन्यवाद.